पुण्यामध्ये एका 6 महिन्याच्या मुलीनं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला। एक चिमुकली जिचं वय फक्त 6 महिने होतं, तिनं असा काही चमत्कार केला की ज्यामुळे या मुलीचं नाव संपूर्ण देशात व्हायरल झालं। एक अशी चमत्कारिक घटना पुण्यात घडली, ज्यामध्ये एक 6 महिन्याचं बाळ, एक 6 महिन्याची चिमुकली मुलगी, तिनं असा चमत्कार केला की जो आजपर्यंत कुठेच घडला नव्हता। 6 महिन्याची मुलगी, जिला चालता येणं सोडा, तिला बोलता देखील येत नाही, जी एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होऊ शकत नाही, पण या 6 महिन्याच्या मुलीनं असं काय केलं की ज्यामुळे सगळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले। या मुलीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला, तो पाहून प्रत्येकाला प्रश्न पडला की एक छोटीशी मुलगी असं करू शकते। ही मुलगी ज्यावेळेस हा प्रकार करत होती, हा चमत्कार ती दाखवत होती, त्याच वेळेस तिच्या आईनं मोबाईलच्या कॅमेरानं तिचा व्हिडिओ शूट केला। तो व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आणि अक्षरशः काही सेकंदात तो लाखो लोकांनी पाहिला आहे। ही मुलगी आता संपूर्ण देशात व्हायरल झाली। 6 महिन्याची मुलगी असं करू शकते, हाच प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे। प्रत्येक जण म्हणतोय की ही मुलगी नसून हा एक देवीचा अवतार आहे। मग या 6 महिन्याच्या मुलीनं नेमका असा काय चमत्कार केला? 6 महिन्याच्या मुलीनं केलेला चमत्कार पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित का झाले? ज्या लोकांचा देवावर भरोसा नव्हता, अक्षरशः ते लोक देखील हात जोडून उभे राहिले, असं का झालं? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुण्यामध्ये 6 महिन्याची आरवी या मुलीनं एक अद्भुत चमत्कार केला। एक चमत्कार जो पाहिल्यानंतर तुम्हाला 100% धक्का बसेल। पुण्यामधला हा चमत्कार तुम्हाला पाहावाच लागेल, कारण की एक मुलगी जेव्हा एक असा चमत्कार करते, देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलेली गोष्ट असते। खरं तर ही घटना सुरू होते पुण्यामधून। एक पती पत्नीचं नाव राधिका आणि पतीचं नाव अविनाश पुणे जिल्ह्यातल्या पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात राहत होते। राधिका ही लहानपणापासूनच स्वामी समर्थांची निस्सीम भक्त। राधिका ही जी चमत्कार करणाऱ्या त्या मुलीची आई, जी पहिल्यापासून स्वामी समर्थांची निस्सीम भक्त होती। घरात स्वामींचं मोठं छायाचित्र होतं। लहानपणापासून ती स्वामी भक्तीमध्ये अधिक तल्लीन होऊन जायची। नियमित जप करणं, स्वामींचं चरित्र वाचणं, पारायण करणं हे तिला लहानपणापासून सवय होतं। स्वामींच्या लीलांचं वाचन ती दररोज रोजच्या दिनचर्येत करायची। अविनाश हा तिचा पती, हा देखील स्वामींवर श्रद्धा ठेवत होता। राधिकेची भक्ती वेगळ्या उंचीवर होती। ती नेहमी स्वामींना म्हणायची, माझ्या आयुष्यात कोणता तरी चांगला जोडीदार येऊया। जेव्हा ती लहान होती तेव्हा स्वामींना तिने प्रार्थना केली की माझ्या आयुष्यात असा चांगला जोडीदार द्या की जो माझे सगळे स्वप्न पूर्ण करेल, आणि अखेर तिला अविनाश या चांगल्या व्यक्तीशी लग्न झालं। राधिकेला माहिती नव्हतं की जेव्हा तिचं बाळ 6 महिन्याचं होणार आहे, तेव्हा तिची 6 महिन्याची मुलगी ज्या वेळेस होणार आहे, तर ती मुलगी देवाच्या रूपात असा चमत्कार दाखवणार होती की ज्यामुळे तिची श्रद्धा आणखीनच गाढ होणार होती। अखेर स्वामींवर केलेलं तिनं प्रेम केलेली श्रद्धा 6 महिन्याच्या मुलीद्वारे संपूर्ण देशात व्हायरल होणार होती, पण तिला काहीच कल्पना नव्हती। तिच्यासोबत जो चमत्कार घडणार होता याची तिला कल्पनाच नव्हती। भारतात प्रत्येक घरामध्ये पूजा केली जाते। आई वडील, वयस्कर मंडळी आपल्या देवांना पूजतात, त्यांचा थोडाफार विश्वास असतो। पण आरवीची आई, जी 6 महिन्याचं बाळ आहे, तिची ती आई होती राधिका। तिच्या वडिलांच्या भक्तीमुळं देवावर तिचा विश्वास जडला होता। राधिका जेव्हा लहान होती तर ती पूजा करायची, पण त्यावेळेस तिला माहित नव्हतं की तिचं ज्यावेळेस लग्न होईल, लग्नाच्या नंतर 6 महिन्यांनी तिला एक मुलगी होईल आणि ती मुलगी भयंकर चमत्कार करणार होती। लहानपणापासून तिनं केलेल्या सेवेचं, श्रद्धेचं, भक्तीचं फळ तिला या चमत्कारातून मिळणार होतं। 6 महिन्यापूर्वी लग्न झालं, त्यानंतर 6 महिन्यांनीच त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं। लग्न थाटामाटात झालं, काही वेळातच त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं। त्या कन्येचं नाव त्यांनी आरवी ठेवलं। राधिका आणि अविनाशची पहिली मुलगी त्यांना झाली होती, त्या मुलीचं नाव त्यांनी आरवी ठेवलं। आता आरवी घरात आल्यापासून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आली होती। घरामध्ये प्रचंड आनंद भरला होता। आरवी जन्माला आल्यानंतर राधिकानं नवस केला होता, बाळा, तुझ्या रूपानं स्वामींनीच माझ्या घरी वास करावा। तुझ्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात मला स्वामींची कृपा दिसावी, अशी तिनं स्वामींना प्रार्थना केली होती। जशी आरवी हळूहळू वाढत होती, 1 महिन्याची, 2 महिन्याची झाली, 3 महिन्याची झाली, असं करत करत जेव्हा ती 6 महिन्याची झाली, 6व्या महिन्यात तिनं पदार्पण करताच पहिल्या दिवशी तो चमत्कार घडणार होता, तिच्या आईला माहिती नव्हतं। आरवी जेव्हा 6 महिन्याची झाली तेव्हा ती हसू लागली होती, हळूहळू रांगायला शिकत होती, आपल्या आई वडिलांना ओळखू लागली होती। तिचा निरागसपणा घरात सुख शांती घेऊन आला होता। परंतु मग या घटनेत असं काय झालं की ज्यामुळे संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसला। ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला देखील या घटनेवर विश्वास ठेवणं थोडंसं कठीण जाईल, कारण की देवाच्या बाबतीत बऱ्याचशा लोकांना
खरं वाटत नसतं, पण जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा देशातले तज्ज्ञ शास्त्रज्ञ देखील हैराण झाले. त्यांनी देखील हात जोडले. या 6 मुलीच्या चिमुकलीनं जो चमत्कार केला तो पाहून अक्षरशः सगळे शास्त्रज्ञ हैराण झाले. एक दिवस अचानक ही आरवी लहानपणापासून गुटगुटीत होती, हसायची, खेळायची, आई वडिलांना ओळखायची. पण एके दिवशी म्हणतात ना, दिवस परीक्षा घेत असतो, तसंच अगदी झालं. आरवीला थोडासा ताप आला. डॉक्टरांनी तपासणी केली. तिचा ताप काही उतरत नव्हता. आरवीनं दूध पिणं सोडून दिलं, खेळणं हसणं सोडून दिलं. ती अक्षरशः तापानं फणफणली, अगदी कोमेजून गेली. राधिका आणि अविनाश यांच्या मनात आता धडकी भरली होती. राधिका सतत अविनाशला म्हणायची, आपल्या मुलीचं काय होईल. राधिका रात्रंदिवस जागी राहून देवाची सेवा करायची. तिचं मन स्वामी चरणी लागलं होतं. स्वामी, माझ्या मुलीला बरा करा. अविनाश आणि राधिकानं त्यांच्या मुलीला आरवीला टोपणनाव माऊली असं ठेवलं होतं. तिला ताप आल्याने याच तापामध्ये ती अशी काहीतरी गोष्ट करणार होती ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. आता कोणाला माहिती नव्हतं, तिच्या आई राधिका डोळ्यात अश्रू आणून स्वामींच्या फोटोसमोर दररोज प्रार्थना करायची. 1 दिवस झाला तरी ताप उरेना. 2 दिवस झाले तरी ताप उतरत नव्हता. 3ऱ्या दिवशी डॉक्टर बदलले. डॉक्टरांनी औषधं बदलली. डॉक्टरांनी टायफॉईडची चाचणी केली. ती पॉझिटिव्ह निघाली. आता राधिका आणि अविनाशला खूप वाईट वाटत होतं. त्यांना वाटत होतं आपल्या मुलीचं फार अवघड आहे. सगळे चिंतेत होते. अविनाशनं देखील तयारी केली होती. तिला आता आरवीला चिमुकलीला मुंबईला हलवावं लागेल. घरात अगदी नैराश्य, भीतीचं वातावरण झालं. राधिका पूर्णपणे खचली होती. हॉस्पिटलमध्ये आरवीच्या शेजारी बसून राहायची. अगदी जेवतही नसायची. आरवीला आपल्या छातीशी धरून पलंगावर तिथंच बसून राहायची. तिच्या तोंडात फक्त स्वामींचा जप सुरू असायचा. सर्वांना माहीत असलेला तो जप म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामींचा फोटो तिनं घरातून आणून हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. अखेर तिला वाटत होतं आपल्या मुलीचं कसं होणार, आपल्या मुलीचं काय होणार, आपली मुलगी बरी होणार की नाही अशी चिंता तिला पडली होती. कारण की हा ताप जर मेंदूत गेला असता तर एका मर्यादेच्या वर ताप पुढे चढला असता आणि लहान मुलाच्या जीविताला हानी पोहोचत असते हे तिला माहीत होतं. तिचे पती आता आरवीला मुंबईला हलवावं लागेल. मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल जेणेकरून आपली मुलगी बरी झाली पाहिजे. पण त्यांना मुंबईला हलवायचं होतं. त्याच रात्री दुसऱ्या दिवशी तिला हलवायचं. पण आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री ती मुलगी असं काहीतरी करणार होती. ती मुलगी असा चमत्कार दाखवणार होती की ज्याची कल्पना कोणाला नव्हती. त्या दिवशी रात्र झाली. राधिका ज्यावेळेस तिला छातीशी घेऊन बसली होती, स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहून ती जप करत होती. स्वामींना साकडं घालत होती. माझ्या मुलीला वाचवा. मी तुम्हाला नेहमी म्हटलंय की माझ्या मुलीच्या रूपात तुम्ही माझ्याकडे आला आहात, मग तुम्ही मला असा का त्रास देत आहात. अशी तिनं देवाकडे भक्ती घातली, साकडं घातलं. तिला माहीत नव्हतं की देव आता ऐकत आहे. 5 दिवसापासून तिनं अक्षरशः देवाला साकडं घातलं होतं. देवाला सारखं प्रार्थना करत होती, माझ्या मुलीला वाचवा. माझ्या मुलीला दुसरीकडे न्यायची गरज नाही पडली पाहिजे. पैशाचाही आमचा प्रॉब्लेम आहे. पण तिला माहीत नव्हतं अखेर त्या दिवशी रात्री 9च्या दरम्यान डॉक्टरांचा एक राऊंड झाला. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस राधिका रडत रडत तिथंच बसली होती. जेव्हा तिच्याकडे बघितलं, बाळाला तपासल्यानंतर डॉक्टरांना थोडंसं विचित्र जाणवलं. डॉक्टर म्हणाले तिचा ताप आहे तसाच आहे, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य उमटलंय. आता रडत रडत तिची आई म्हणाली ती हसेल कशी, पण डॉक्टर म्हणाले नाही, ती आता बरी होणार आहे. राधिकाला थोडंसं बरं वाटलं, पण पुन्हा तिची मुलगी रडायला लागली आणि अखेर तिला वाटलं होतं आता काही खरं नाही, ताप जसा आहे तसाच आहे. तिला आता मुंबईला न्यावंच लागेल. कुठून उसने पैसे आणायचे, कशी आपली मुलगी बरी होणार असा तिच्या डोक्यात प्रश्न चालू होता. रात्रीचे 12 वाजले असतील. 12च्या दरम्यान राधिकाला थोडीशी झोप लागली. झोपत असताना अचानक तिच्या स्वप्नात काहीतरी विचित्र प्रकाश दिसला. तो दिसल्यानंतर ती दचकून जागी झाली. तिची मुलगी डोळे उघडून बघत होती. ती डोळे उघडून बघत होती. झोपीच्या तंद्रीत राधिकानं आरवीला विचारलं, आरवी बाळा दाखव स्वामी कसे बसतात. आता एका लहान मुलीला स्वामी कसे बसतात असं दाखव म्हटल्यावर कोणालाही हसू येईल, पण पुढे जे घडलं ते दृश्य, त्या घटनेवर कोणालाच विश्वास बसला नसता. आरवीनं काय केलं, अनेक लोक देवाला मानतात, कुणी मानत नाही, पण आरवीनं पूर्ण तापानं थकून गेली होती. अगदी ती उठून बसत नसायची. अचानक तिनं आपलं डोकं वर उचललं, डोळे उघडले. तिच्यात एक तीव्र देवी तेज आलं होतं. दोन्ही पाय उचलून मांडी घातली, पाय पूर्णपणे जोडले. सगळ्यात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे तिनं दोन्हीही हात गुडघ्यांवर ठेवले आणि ज्ञान मुद्रेमध्ये अगदी स्थिर झाली. जणू ती स्वामी समर्थांसारखी बसली होती. जसं स्वामी समर्थांचंच आसन होतं, जसं सिंहासन योग मुद्रेत ते बसतात, अगदी तशाच प्रकारे ती 6 महिन्याचं चिमुकलं बाळ बसलं होतं.
राधिकेला वाटलं काय माहिती, ती देखील सुरुवातीला घाबरली, पण तिनं थोड्याच वेळात लक्षात आलं की देवाचा चमत्कार ती पाहत आहे. तिनं मोबाईल काढला, मोबाईलद्वारे व्हिडिओचं शूटिंग केलं. अक्षरशः 2 ते 3 तास तो व्हिडिओ ती पाहत होती. तिला विश्वास पटत नव्हता. 103, 104च्या वर गेलेल्या तापात उठून ती 6 महिन्याची मुलगी कशी काय बसली? जसं स्वामी समर्थ बसतात तशी मुद्रा तिनं का केली? तिनं देखील तो व्हिडिओ काढला, कुणाला दाखवला नाही. डॉक्टरांना सांगितलं, नर्सला सांगितलं, त्यांचा भरोसा बसला नाही. ती ओरडत सगळ्यांना बोलायला लागली. जेव्हा डॉक्टरांनी ताप चेक केला, त्या मुलीचा ताप अक्षरशः नॉर्मल झाला होता. मुलगी नॉर्मल झाली होती. कोणाचा भरोसा बसत नव्हता. CCTV कॅमेरा चेक केलं, पण त्या मुलीची मुद्रा त्यांच्यात देखील दिसत नव्हती. ती मुद्रा निघून गेली होती. पण म्हणतात ना, चमत्कार होत होतात असते दिसत नाही. मनात जर श्रद्धा असेल तर तुमच्या बाबतीत हेही चमत्कार घडू शकतात. आणि अखेर स्वामींनी चमत्कार घडवला. त्या महिलेची एक मुलाखत टीव्हीला दिली. त्या मुलाखतीमध्ये काय काय कसं कसं घडलं तिनं सांगितलं. तिनं मोबाईलमधला व्हिडिओ काढला, पण त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी झोपतानाच दिसते, पण प्रत्यक्षात ती मुलगी सिंहासन मुद्रेमध्ये बसली होती असं त्या आईचं म्हणणं आलं. पण काही का असेना, डॉक्टर देखील चकित झाले. 2 तासापूर्वी जो प्रचंड ताप होता, 4 ते 5 दिवसांपासून ताप उतरत नव्हता, ज्या मुलीला हलवावं लागणार होतं, तो ताप नॉर्मल झाला. खरंच हा चमत्कार असावा की ती सिंहासन मुद्रेत बसली की नाही हा त्या श्रद्धेचा भाग आहे. पण तिचा ताप कमी झाला ही वस्तुस्थिती आहे. जे उपकरणांनी दाखवलं तेच खरं मांडलं तर नक्की हा चमत्कार कदाचित असू शकतात. या चमत्काराविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमधून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.